योकार आज आम्ही एका म्हणल्यार एकदम नव्या विचारावर उलोवपा एकठ्ठा झाल्यात. होय. एक ओसो ट्रेडिंग ॲप जो साधारण माणसाक असा न्हय शेअर बाजारात भितर सरपाक एक वेगळेच वाट दाखवता. आमच्या हातान काही सोर्स मटेरियल असा, काही लेख, काही टिप्पणम जे हा कॉन्सेप्टार उजवाड घालतात. बरोबर. ह्या ॲपाचो नाव असा ट्रेडमॅन. पण हाजो विचार म्हणल्यार फक्त पैसे करपाचो ना. तो 3 महत्वाच्या स्तंभांवर आधारित असा. 3 स्तंभ ते म्हणल्यार वेळ म्हणल्यार टाईम, पैसे मनी आणि ऊर्जा एनर्जी. सोचता पुई साध्या माणसाक कसो कळचम. बाजारात हजारों स्टॉक्स असतात, सोर्सेस म्हणतात सुमार 20,000. खरंच 20,000 जोडते. त्यामधलं खंयचो निवडचो, केदना घेवचो, केदना वेचचो. ट्रेडमॅन या प्रश्नांक जबाब दिवपाचो एकदम म्हणल्यार वेगळोच प्रयत्न करता. इंटरेस्टिंग. चोड खोलाईन पोलयोया हा विचार कितें तो कसो तो वेल, पैसे आणि ऊर्जा असा न्हय इन्व्हेस्ट करपाकडे जोडता. आणि आजकालच्या इन्व्हेस्टमेंट पद्धतीन परोस कितें वेगळे करूंक सोडता. हे ऐकून म्हाका तर खरेच एकदम उमेद भारी दिसता. होय, बोलया किती मसाते. तो पहिली गोष्ट ट्रेडमॅनाचो मूळ विचार खंयचा असा. हे सोर्सेसान परमोवण्या हाचो मुख्य हेतू म्हणल्यार शेअर बाजारात इन्व्हेस्ट करप, सगळ्यान सोपें करप. सोपें करप. होय, खास करून त्या लोकांक जांकां एक्सपर्ट्स व मिडलमॅन हांच्या सल्ल्याची गरज ना, पण तांकां स्वतः निर्णय घेवंक एक आधार जाय. हे फकत म्हणल्यार पैशांचा विषय ना. खरे सांगसेन जाल्यार हो विचार फकत डेमोक्रेटायझेशन म्हणून पुरतो ना. सोर्सेस हाच्या जो भार दितान तो असा 3 स्वतंत्रतेच्या रुपांचर म्हणल्यार वेल, पैसे आणि ऊर्जा. 3 स्वतंत्रय. होय. म्हणल्यार इन्व्हेस्ट करपाक एक उदीक व्यापक आणि खाजगी नजरेनी पळोवप. फकत रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट न्हय, पूण रिटर्न ऑन लाईफ असो विचार कर. रिटर्न ऑन लाईफ? हो, एकदम मुल्लाबो बदल. हाचो अर्थ फकत नफो कमवप न्हय, पूण आपल्या इन्व्हेस्टमेंटाक एक खाजगी म्हणल्यार एक अनुभवीक अर्थ दिवप. हे खरंच विचार करपासारखें. म्हाका आवडले ते रिटर्न ऑन लाईफ. तर पहिल्या स्तंभाकडे वचूया. पैसे. ही संकल्पना कशी काम करता? सोर्सेस किती म्हणतात हाचेर? हो, पैसे भाग खरंच एकदम प्रॅक्टिकल असा. विचार असा असा पोले, लोक साधारणपणे खंयच्या वस्तूंच्यार चोड पैसे खर्च करतात. तांकां कितें महारोग लागता? उदाहरणाक पेट्रोलाचे दर वाडलेत, भाजीचो मोल चोडलम, वो म्हणल्यार बाहेर जेवपाक चोड खर्च जाता. सोर्सेस म्हणल्यार पयलीन ही खर्च करपाची पद्धत असा न्हय, ती वळखून घेवची. आणि मागीर तो खर्च वळखलून कितें करचें? मागीर ती क्षेत्रकोड म्हणजे ती इंडस्ट्रीकोड संबंधित असलेल्या कंपनींचे स्टॉक्स घेऊनचे. सोच, जर पेट्रोल मोरग जालान जाल्यार तो ऑयल कंपनीत इन्व्हेस्ट करप. बरोबर. ह्या वरवीं तो वडलोलो खर्च त्या स्टॉक्समधनं मिळपी फायद्यानं थोडो तरी ऑफसेट करूंक जाता, म्हणल्यार भरून काढूंक जाता. सोर्सेस यावर म्हणतात की हो एक लहान मुदतीचो विचार, शॉर्ट टर्म. शॉर्ट टर्म कित्याक? कारण आमचे खर्च सोडांच बदलत असतात महिन्याच्या महिन्याक व वर्साच्या वर्साक. आज जेवण मोरग, फाल्यां दुसरे किमतेन तरी. त्या खातीर शॉर्ट टर्म. हे खूप रुचीचे आसा. पण एक मिनिट, हे ॲपाक कसे कळतोळण कोण किती खर्च करता, प्रायव्हसी हाचेर प्रश्न येनात? एकदम बारीक मुद्दा तो. सोर्सेस ह्याचो उल्लेख करतात. होय. विचार कितें आसा पोले, युजर्सांका आपलो खर्चाचो डाटा तो ॲपकडे शेअर करपाची परवानगी दिवची. म्हणल्यार क्रेडिट कार्ड स्टेटमेंट्स, बँक स्टेटमेंट्स. होय, ते ॲनलाइज करूक. तसेच स्विगी, ब्लिंकिट, कॅब हेलिंग ॲप्स हे सगळे ॲप्स असा न्हय, तांकां कनेक्ट करूक. ओ, रियल टाईम डेटा मेळपाक. एकदम. आणि आजकाल मनीव्ह्यू, वॉलनट, ईटी मनी, मनीफाय सारखे खूप फायनान्स ॲप्स असतात जे आमचो खर्च ट्रॅक करतात. तांकांमूय जोडपाचो विचार असा. हे सगळं युजर्सांके तांच्या खर्चाची एकदम स्पष्ट चित्र दितोले. पण प्रायव्हसी तो प्रश्न उरतान होय. होय, हो एक व्हड प्रश्न असा. सोर्सेस म्हणतात की तो फुडारक निवारून जाईत, पण सोद्याक हाचो मुख्य हेतू डेटा वापरून इन्व्हेस्टमेंट निर्णयांक मदत करो. ठीक असा. तर पैसे आमच्या खर्चावर आधारित. दुसरी संखोळ कोशी असा जी आमचा वेळ वापरता. हो वेळ स्तंभ कितें सांगता? हो, वेळ भागूय खूप अनोखो असा. म्हणल्यार हाचो विचार असो, लोक आपल्या व्यवहाराच्या क्षेत्रांत म्हणल्यार आपले प्रोफेशन मंत ओ जे विषयांशी तांकां खोल जाणवाई असा ताकूंत इन्व्हेस्ट करचे. ओ. सामान्यपणे पोले
जोर कोण आयटीन काम करता ताका टेक क्षेत्राची बरी माहिती असता. जोर कोण शेतकी करता ताका त्या उद्योगाची जाण असता. सोर्सेस म्हणल्यार ही जाणवाई वापरची. म्हणल्यार जोर हांव एक सॉफ्टवेअर इंजिनियर तो हरवें फकत टेक कंपनीन मुची इन्व्हेस्ट करचें? ना तितलो सादो ना. सोर्सेस सांगतात त्या क्षेत्रातल्या बरे चालपी कंपनींचे स्टॉक्स घेवनचे जांची परफॉर्मन्स बरी आसा. आणि याचो फायदो कितें? फायदा असो की तांकां त्या उद्योगाची भितरली माहिती असता. तांकां खबर असता कितें चलता, कितें चालचें आसा. ते सोडूनच बाजाराचेर नदर दवरूंची गरज ना. कंपनीचे निर्णय, फुडाराचे प्लॅनिंग हाचेर तांकां एक अंदाज असता. हो एक मदल्या काळाचो विचार, मिडियम टर्म. मिडियम टर्म म्हणल्यार कित्याक? कारण लोक आपला वावर, आपली नोकरी बदलता पण सोडनच न्हय. जिवीतभरात 1 वा 2 पावटी चड करून. त्या खातीर मिडियम टर्म. पण एक प्रश्न उरता. लोकांना फकत एकाच क्षेत्राची जाणवाय नासता होय. उदाहरणार्थ आयटीतलो माणेस खेळांविशयींकूय जाणू आसूंक शकता, केन्ना केन्ना सिनेमाविशयीं. एकदम बरोबर. सोर्सेस हाचेरूय नदर घालतात. ते म्हणल्यार लोकांना वेगवेगळ्या विशयांची माहिती आसूंक शकता. एक आयटी व्यावसायिकाक हार्डवेअर, AI हाची माहिती आसूंक शकता आणि बरोबर तेका खेळाची व दुसऱ्याची आवड आसूंक शकता. तर कसें करचें? देखून हे वेल भागान एक लेयर्ड अप्रोच म्हणल्यार वेगवेगळ्या पातांच्यार आधारीत असोंक म्हणून विचार आसा. युजर्स आपल्या सगळ्या जाणवायच्या क्षेत्रांत इन्व्हेस्ट करूंक शकता. ओ, म्हणजे मल्टिपल इंटरेस्ट कव्हर करूंक जाता. होय. आणि खोई वेळ वेता हे समजूंक इन्स्टंट सारखे ॲप्स वापरूंक जाता. ते फोन वापर मॉनिटर करतात न्हय. तसले ॲप्स वापरपाचोय विचार सोर्सेमांनी मांडला. खरेच विचार करपासारको मुद्दो. आता तिसऱ्या आणि निम्मा भागाक वचूया, ऊर्जा, एनर्जी. हो. म्हणल्यार सगळ्यात लांब कालाचा विचार, लाँग टर्म. हो. कितें आसा ते? हो. ऊर्जा भाग, सोर्सेस प्रमाणे या सगळ्या विचाराचो आत्म कसो असो. खरेच. हो, लोकांक त्यांच्या मूल्यांक म्हणल्यार व्हॅल्यूज आणि सामाजिक कारणांक सोशल कॉजेस हेंकामानुसार इन्व्हेस्ट करपाक प्रोत्साहित करता. म्हणल्यार फकत पयशे न्हय. फकत स्वताचो फायदा पळोवंक न्हय, पण आपले विचार विस्तारूंक मदत करोक. आपल्या पयशांक एक दिशा देवक. एक उदाहरण दिवन जाता. कशें काम करतलो ते. जाता. समजा कोणाक पर्यावरणाची, एन्व्हायरमेंटाची खूप काळजी आसा. तांकां ग्रीन एनर्जी व ऑर्गॅनिक शेती सारख्या वस्तूंनी आवड असली जाल्यार ते त्या क्षेत्रात काम करपी कंपनींनी इन्व्हेस्ट करूंक शकतात. सोर्सेस सांगतात की हे इन्व्हेस्ट करपाक एक पर्पज दिता, एक हेतू, जो फकत नफेच्यार आधारित ना. पर्पज ड्रिव्हन इन्व्हेस्टिंग झाली ही तर एकदम. आणि हो विचार लोकांका लांब काळा खातर खूप वर्षांक स्टॉक्स धरून दवरपाक मदत करता. कारण तांचो ती कंपनीच्या कामावर विश्वास असता, फकत अंकड्यांचे न्हय. म्हणल्यार हंतोन एक भावनीक गुंत आसा, एक इमोशनल कनेक्शन. एकदम. हो विचार युजर्सांक आपल्या इन्व्हेस्टमेंट्स कुडे भावनीक रितीन जोडपाक मदत करता. आणि सोर्सेसाचेर एक खूप घट मुद्दो म्हणटात पुरले. हो विचार इतलो घट आसचो की जर ती कंपनी केन्नाय खाला पडली जाल्यारूय. जशम बाजारान जाता. होय, जशम जाता. इन्व्हेस्टर्स तांकां ती कंपनी विकती घेवन वाटोवपाक तयार आसचे, इतलो विश्वास. अरे, तेम तो खरेच डेडिकेशन झालं. होय, कारण तांच्यार त्या कंपनीच्या मूल्यांवर इतलो विश्वास दवरतात. हो विचार युजर्सांक विचारता, तुमकां तुमचो फुदळ कसो जाय, बरो रोस्ते जाय, योगा आणि शांती जाय. तशें जाल्यार त्या दिशेन काम करपी कंपनींनी इन्व्हेस्ट करत. आणि ॲप्स कनेक्ट करपाचो उल्लेख केला. होय. आरोग्य हेल्थनेस मूल्यांक जोडून हेल्थिफाय मी सारखे ॲप कनेक्ट करपाचो उल्लेख आसा. हा लाँग टर्मचो दृष्टिकोन. लाँग टर्म हे सगळं ऐकून खूप बरं दिसता, एकदम वेगळं. पण सोर्सेस हेमूय विचारतात न्हय की आयजकाल शेअर बाजारात शिक्षण कसं दिता आणि तांतून कितें चुकीचे चलता, जाका हो ट्रेडमॅन विचार बदलूंक सोदता. ह्याचेर कितें मुजवड घालतात? हो एक महत्वाचा प्रश्न आसा. सोर्सेस सॉर्टजेचा स्टॉक मार्केट शिक्षणावर काही म्हणल्यार टीका करतात. पहिलो मुद्दो, टेक्निकल ॲनालिसिसवर चड भार दितात. टेक्निकल ॲनालिसिस म्हणल्यार? चार्ट्स, ग्राफ्स. होय, फक्त चार्ट्स, ग्राफ्स, अंकडे, झोसेम ब्रेकआउट पॅटर्न्स हे पळून निर्णय घेवप. सोर्सेस सांगतात की हाका लागून लोक भावनीक रितीन घुसपटात. तांचो फोकस फक्त पयशे कोरपार आसता.
कित्याक इन्व्हेस्ट करतात ते कळूना. बरोबर. ते कित्याक इन्व्हेस्ट करतात हेम तांकां खरेंच कळना. तांकां त्या कंपनीच्या कामाची, प्रॉडक्टची व मूल्यांचो कांयच संबंध नसता. फोकट अंकड्यांचा खेळ जाते ते. म्हणल्यार लोक फकत प्राइस पोले येतात, व्हॅल्यू नोय असा काय? बारीकसाणी सांगचेम झाल्यार तेच. आणि हंतून दुसरो प्रश्न उपरसता. फायनान्शियल प्रॉडक्ट्स विशयम घुसपण, कन्फ्युजन. कितें घुसपण? सोर्सेस उदाहरण दितात. लोक LIC म्हणल्यार फकत इन्शुरन्स समजतात. पण खोरेंच पोलुपाक गेल्यार तांतून इक्विटी म्हणल्यार शेअर बाजार आणि डेट म्हणल्यार रुजवाण दोन्ही भाग असतात. हेम स्पष्टपण नासता. ओ, म्हाका हेम खबर नासलें. खूप लोकांना नासता. तोसेंच SBI म्हणल्यार बँक, पण ते म्युच्युअल फंड्स आणि इन्शुरन्सय विकतात. हाका लागून सध्या लोक घुसपटात आणि केना केना तांकां कितें विकलां तेम सारको कळना. आणि डेरिव्हेटिव्हज विशीं कितें म्हणतात? खूप लोक हाच्या विशीं उलयतात आजकाल. ऑप्शन्स, फ्युचर्स. डेरिव्हेटिव्हज हाचेर सोर्सेस खूप स्पष्ट आसात. ते सांगतात की 90% पुरुष चौद लोक डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंगांत आपले पैसे होगडायतात. 90%? खरंच? होय. खरंच डेरिव्हेटिव्हज हे इक्विटीच्या जोखीम विरुद्ध हेजिंग करपाक म्हणल्यार एक प्रकारेची सुरक्षा घेवपाक वापरपाक जाय. सुरक्षे खातीर? होय. पूण लोक ताका बेगीन पैसे करपाचो एक म्हणल्यार लॉटरी तिकेट कसो वापर करतात. आणि हांगासर गजाल अधिक गंभीर जाता. कोशे? कितलेकसेच ऑनलायन कोर्सेस आसात, व्हिडिओज आसात, जे हे सारखेम करूंक शिकवतात. पूण ते अधिक घुसपण वाडयतात. लोकांना आनीक कन्फ्यूज करतात. आणि हाचो फायदा कोण घेता? साध्य माणीस नोय तर? सोर्सेस स्पष्ट करतात की मिडलमॅन आणि व्हडले प्लॅटफॉर्म्स जे आर्बिट्राज करूंक शकतात, म्हणल्यार एकाच वस्तू दोन वेगवेगळ्या बाजारात वेगवेगळ्या मोलान एकाच वेळा घेऊन विकून मदलो नफा कमवप. ते हाचो फायदा घेतात. साध्या लहान इन्व्हेस्टरा लगन हेम करपाक साधनम नसतात. तो फट्टा पडता. तर हा जो ट्रेडमॅन विचार हाका कसो ॲड्रेस करता? हो, विचार या सगळ्या टेक्निकल जार्गनाक जसो कोंट्री म्हणटा टेक्नोफंडा. टेक्नोफंडा म्हणल्यार टेक्निकल आणि फंडामेंटल. होय, टेक्निकल आणि फंडामेंटल एनालिसिस एक करपाचो प्रयत्न, पण तो जार्गन जाता. हो विचार ह्या जार्गनाक आणि मिडलमॅनाक काढून युजर आणि तो प्रोडक्ट व कंपनी असान्यो हांच्या मदला सीधो संबंध घट करपाचो प्रयत्न करता. डायरेक्ट कनेक्शन. एकदम सीधो संबंध. म्हणल्यार कसो? उदाहरण दिवा. सोर्सेस उदाहरण दितात. जसो एक सोनाराचेन संसाराच्या भांगाराच्या स्टॉकात भागीदार जावंक सोपे आसचें व एक शेतकऱ्याक तांदूळ विकपीक मिल्क भागीदारी घेवन मिळचें. तोसो सीधो ॲक्सेस. ब्रोकर व सलाहकार मध्यम नसताना. होय, कुचलो ब्रोकर व सलाहकार मध्यम नसताना. इन्व्हेस्ट करप अधिक सोप्याक, पारदर्शक म्हणल्यार ट्रान्सपरंट आणि अर्थपूर्ण करपाचो हा एक प्रयत्न. हे खोरेंच एकदम वेगळी वसा. ह्या सगळ्याबरोबर सोर्सेस काही मूलभूत आर्थिक संकल्पनांचोय उल्लेख करतात ने? इक्विटी, डेट, डायव्हर्सिफिकेशन. होय, करतात. इक्विटी म्हणल्यार शेअर बाजार आणि डेट म्हणल्यार रुजवण, फिक्स्ड डिपॉझिट सारखे इन्व्हेस्टमेंट्स. हांचो अर्थ स्पष्ट करप खूप गरजेचे असं सोर्सेस म्हणतात. कित्याक गरजेचे? कारण लोक घुसपुटात. उदाहरणार्थ, लोक रिअल इस्टेट भर जमीन घेतात. तेन्ना ते ताका गुड डेट समजतात, बरो रुजवण. पण खरेच पळोवपाक गेल्यार रिअल इस्टेटाचे मोल बाजाराप्रमाणे वर सोखल जाता. म्हणल्यार तातूंत इक्विटी सारखी वॉलेटिलिटी असता. अच्छा. तोशेंच भंगार, गोल्ड. लोक ताका एक सुरक्षीत गुंतवणूक म्हणटात, डेट सारखी. पण ताच्या मोलांतूय इक्विटी सारखी वर सोखल येता. ही स्पष्टताय लोकांक मिलना. आणि डायव्हर्सिफिकेशन. ताचेर तो 100 एज नियम तो कितें सांगता? सोर्सेस ते 100 एज नियमाचो उल्लेख करतात. होय, तो सांगता की तुमच्या पिरायाप्रमाणे कितले टोके इक्विटी आणि कितले डेटत घालचे. जसे तोरणात्यांनी मोड इक्विटी, व्हड पिरायाच्या लोकांनी चोड डेट. पण तो नियम सारखो असा? सोर्सेस म्हणल्यार तो नियम इतलो स्पष्ट नवो, सगळ्यांक लागू जाणा. पण तसो मूळ विचार म्हत्वाचो. आपले पैसे इक्विटी, डेट आणि थोडोफार इन्शुरन्स मिडियम कसे विभाजित करचे आणि ते एका स्थितीतल्या दुसऱ्या स्थितीत कसे वरचे. म्हणल्यार कशे? एका स्थितीतल्यान दुसऱ्यांत ट्रान्सफर करचे. होय. हांगा सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन STP हाचो उल्लेख सोर्सेस करतात. STP ते कितें? STP म्हणल्यार कितें? समजा तुमच्या लगीन एक व्हडली रोखम आसा.
जी तुमका धीरे धीरे शेअर बाजारात घालूंक जाय, एकदम घालूंक भिराण दिसता. होय, दिसता. हय, तर तुम्ही ते पहिलेम डेट फंडान घालूंक शकतात, जेम थोडेसेम सुरक्षित असता. आणि तिहून दरोक महिन्याक एक ठराविक रोखम ऑटोमॅटिकली इक्विटी फंडान ट्रान्सफर करूंक शकतात. ओ, ऑटोमॅटिकली. होय, हे मॅन्युअल करसे बदलेक STP तेम सिस्टमॅटिकली करता. गरजेप्रमाण पैसे एका कोडच्यान दुसऱ्या कोडेन हलोवपाची ही एक वाट. मुख्य मुद्दो कितम, पैशांक फोकट अंगडे कोशे पोलोवपाचे नोहे, पण तांकां एक रंग आणि हेतू दिवपाक. रंग आणि हेतू म्हणल्यार कसो थोडो आनीक स्पष्ट करतलो. म्हणल्यार फोकट पैसे वाडवपाक इन्व्हेस्ट करप नोहे, पण त्या पैशांक एक खाजगी कारण दिवप, एक हेतू दिवप. जेशेम आमिता उर्जा भागान उलोवल्याम, पर्यावरणा खातीर इन्व्हेस्ट करो वो आरोग्य वाडोवपी कंपनीना आधार दिवप. आणि हाचो फायदो कितम? ची आसा. कारण जेवणा बाजार पडतो असा न्हय, तेवणा जोर तुमच्या इन्व्हेस्टमेंटाक एक हेतू असा, तर तुम्ही घाबरू ना. तुमका खबर असता तुम्ही कित्याक ते पैसे गुंतवलेत. तुमच्या विश्वास असता. हे खरंच एक शक्तिशाली विचार असा. म्हणल्यार तो जो मुद्दो सोर्सेस मांडतात, जर कोण एका कंपनीच्यार इतलो विश्वास धरता, तर ते ती कंपनी खाला पडल्यार स्वतः ते व्यक्ती घेऊन कोई तयार असेवेक. हो विचार खरंच इतलो महत्वाचो. होय, सोर्सेस हो एक एकदम स्ट्रॉंग मुद्दो मांडतात. तो एक एक्स्ट्रीम उदाहरण असा, पण तो दाखवता की युजर आणि त्याच्या इन्व्हेस्टमेंटमधलं संबंध कितला घट्ट असो. तो फक्त एक ट्रान्झॅक्शन नव्हे, तो एक पार्टनरशिप जाता, एक विश्वासाचो नातो जाता. पैसे आणि ऊर्जा ह्या तीन स्तोहमांच्यार आधारित एक पद्धत जी साध्या मनशाक शेअर बाजाराकडे एक वेगळंच नातेन जोडूपाक मदत करूंक शकता. खरंच ह्या विचारातनं युजर्सांक कितले मिळता पले. आपले दिसपट्ट्या खर्चांक ऑफसेट करपाची संधी पैसे भागातलेन, लहान काळाक आपल्या खाजगी जाणवायचो आणि वेळाचो वापर करपाची मदत वेल भागातलेन, मोडल्या काळाक आणि आपल्या मूल्यां आणि लांब काळाच्या ध्येयांप्रमाणे इन्व्हेस्ट करपाक प्रोत्साहन ऊर्जा भागातलेन, लांब काळाक. होय. आणि सगळ्यात महत्वाचं, हांतून सोद्याच्या बाजाराच्या घुसपणाक, टेक्निकल जार्गनच्या वाढत्या वापराक, डेरिव्हेटिव्हच्या दुरुपयोगाक आणि मिडलमॅनच्या प्रभावाक पॉइस करपाचो एक स्पष्ट प्रयत्न दिश्टी पडतो. पारदर्शकता आणि सीधो संबंध हाचेर भार दिसता. ह्या सगळ्या उलोवपांडल्यान एक निमाणो विचार मनात उरता, जो सोर्सेस आमनी मांडला, ज्याच्यार आमी सगळे विचार करूंक जाता. खोरेंच इन्व्हेस्ट करो म्हणल्यार फक्त अंकड्यांचे खेळ आणि नाफो कामोवप इतलेच उरचे हेणवा पुरो असा. व आम्ही ज्या कंपन्यांत व प्रॉडक्टांत इन्व्हेस्ट करतात ताच्या कुडे एक खाजगी म्हणल्यार एक भावनीक संबंध स्थापित करपी गरजेचे असा. असो संबंध जो आमकां बाजारातल्या वर सकोडंत स्टेबल धमडतलो. सोचून पळयात, जर इन्व्हेस्ट करूंक म्हणल्यार आमच्या दिसपट्टे जिवंतात आणि आमचो फुडार घडोवपी कंपन्यांक आणि विचारांक व्यक्तिगतपणे जोडपाचे एक साधन झाल्यार कितन म्हणटाय. एकदम चिंतूंक लावपी विचार हो.